नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाघमारे. मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. मी आहे टाकवे बुद्रुक या ठिकाणी. टाकवे बुद्रुक या ठिकाणी जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे जे रणधुमाळी चालू आहे आणि प्रचार दौरा चालू आहे उमेदवारांचा. खरंच आज टाकवे या गाण्यामध्ये मी आलो आणि मी त्यांचं म्हणजे प्रचार दौरा बघितला. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय प्रतिसाद आहे तुम्हाला जनतेचा किंवा मतदार राजाचा, आणि काय अपेक्षा आहे तुमच्याकडून, त्यांना काय सांगू शकता? तुमचा परिचय द्या पहिला. नमस्कार, मी सौ अश्विनी सोमनाथ कोंडे असवले, टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातील शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार. मतदारांचं म्हणायचं गेलं तर टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण हा केवळ गण नाही तर हा आमचा संपूर्ण परिवार आहे. तर मतदारांचं म्हणण्यापेक्षा माझ्या परिवाराचं, संपूर्ण टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणाचं मला पूर्ण पाठिंबा आहे. मला असतील मधुभाऊंना, आम्ही दोघेही स्थानिक म्हणून आम्हाला सर्व जणांचा पाठिंबा आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आम्हाला. तुम्ही एवढा दिवस म्हणजे मतदारांच्या उमेदवार तुम्ही फिरता, तुम्हाला काय म्हणजे काय सांगू शकता तुम्ही की काय जाणवते तुम्हाला? म्हणजे समस्या म्हणायचं, समस्या असू किंवा त्यांच्या मनातील संकल्पना काय सांगू? त्यांच्या मनातील संकल्पना म्हणजे स्थानिक उमेदवाराची अपेक्षा होती आणि मधुभाऊ असतील, मी असेल, आम्ही दोघेही स्थानिक आहोत आणि स्थानिकांच्या मागे म्हणजे टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण हा पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे. एवढं सांगेन. काय सांगू शकता? तुमचा परिचय द्या तुम्ही. मी टाकवे नाणे, आपल्या गटातील उमेदवार मधुकर लव कोकाटे. कोण म्हणजे तुम्ही हा तुमचा परिचय द्या. मी टाकवे नाणे गटातील उमेदवार मधुकर लव कोकाटे, जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. ओके. ताई, काय सांगू शकता की हे उमेदवार आहे, तुम्हाला उमेदवाराबद्दल तुम्ही काय बोलू शकता? म्हणजे दोन उमेदवार तुमच्याकडे प्रचाराला येतात. नाही येतात ते प्रचाराला, पण ताई आणि भाऊ यांच्या बरोबर आम्ही आहोत. पूर्ण पाठिंबा आहे आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अश्विनी आमच्या बहिणीसारखी आहे, ते भाऊ आहे, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्यांना, अश्विनी माझ्या मुलीसारखी आहे, माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे, आमच्या पूर्ण गावाचा पाठिंबा आहे. हो, काय सांगू शकता की खरंच जनतेच्या पण प्रतिक्रिया तुम्ही काय सांगू शकता? आम्ही आज दोन्ही उमेदवार घेऊन, जे टाकवे नाणे जिल्हा परिषद गट आहे आणि टाकवे जो गट आहे आपला, ह्या दोन्ही उमेदवारांना घेऊन आम्ही संपूर्ण दौरा केलेला आहे. आज आमचं एक स्थानिक गाव म्हणून आमचं टाकवे गाव, ह्या टाकवे गावात आम्ही हा शेवटचा दौरा संपवून आज आम्ही आमचा प्रचार दौरा संपवण्याच्या विचारात आहे. पण ज्या काही 8 दिवसामध्ये आम्ही फिरलो तर उमेदवारांना, आपले हे जे सामान्य उमेदवार आहेत म्हणजे गरीब कुटुंबातले उमेदवार आहेत, आणि ह्या मतदारांना असेच उमेदवार हवे होते की जे काम करतील. त्यांना पैशावाले उमेदवार नको आहेत, त्यांना असे साधे उमेदवार हवेत, सोज्वळ उमेदवार हवेत की जे काम करतील. पैशावाले उमेदवार काम करीत नाहीत, ते पुन्हा त्यांच्या दारात जात नाहीत, अशी त्यांच्या मनातली आम्हाला एक भावना निर्माण झाली, ती समजली आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आता जे आमचे जे 2 उमेदवार, एक बीजेपीचे, भारतीय जनता पक्षाचे मधुकर लव कोकाटे हे जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत, आणि शिवसेनेचे उमेदवार हे अश्विनीताई सोमनाथजी कोंडे हे आपल्या स्थानिक उमेदवार म्हणून आपल्याकडून म्हणजे इतका भरभरून प्रतिसाद आहे की तुम्हाला सांगू इच्छितो की मी सर्व जनतेच्या मनात, सर्व मतदारांच्या मनात आहे की आम्हाला असेच उमेदवार हवे होते आणि त्या उमेदवारांना पूर्ण प्रचंड मताने ते निवडून देणार अशी मला अपेक्षा आहे. खूप छान तुम्ही सांगितलं. काय सांगू शकता तुम्ही? नमस्कार. आज अश्विनीताई व मधुकर भाऊ आज कित्येक दिवसापासून प्रत्येक वाडी, गाव, आम्ही सुद्धा त्यांच्या प्रचारासोबत असतो. प्रत्येक गावात, प्रत्येक युवकापर्यंत, प्रत्येक सामान्य माता भगिनीपर्यंत अश्विनीताई व मधुकर भाऊ पोहोचले आहेत. व स्थानिक युवक टाकव्यातील पूर्ण त्यांच्या अशी ताकदीने त्यांच्या मागे उभे आहेत. व येणाऱ्या 7 तारखेला गावातील सर्व आपले युवक, माता भगिनी यांनी अश्विनी आहे म्हणून पूर्ण ठामपणे गावातील युवकांनी, सर्वांनी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. ताई व दादा निवडून येतील हे सांगू इच्छितो.